नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेश्मा दिवसे मॅडम या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आपण इयत्ता 10वी साठी महाराष्ट्र राज्य सरकार यांनी जे काही क्वेश्चन बँक दिलेली आहे, इयत्ता 10वीच्या मुलांना बोर्डाचा अभ्यास सोपा जावा, जेणेकरून तयारी आपली भरपूर व्हावी म्हणून आपल्याला जे काही क्वेश्चन बँक दिलेली आहे त्यामध्ये आज आपण गणित भाग 1 ची क्वेश्चन बँक सोडवायला सुरुवात करणार आहोत। प्रत्येक प्रश्न आपण तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मी सोडवून देणार आहे, याचा फायदा तुम्हाला जरूर होईल। यासाठी माझा चॅनल अजूनही सबस्क्राइब केला नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या, शेजारी दिलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून जे काही पूर्ण क्वेश्चन बँक आपण सोडवतो इथून पुढचे जे व्हिडिओज येतील ते तुम्हाला जरूर पाहायला मिळतील आणि 10वीचा अभ्यास करणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। चला आपण प्रत्यक्षात सुरुवात करूयात। वेळ वाया न घालवता आपण मॅथ्स पार्ट 1 याची क्वेश्चन बँक सोडवतोय। याच्यामध्ये काय आहे बघा, कालच परीक्षेची न्यूज देखील झाली, परीक्षा ही ऑफलाईन होणार म्हणून आपल्याला तयारी करणं खूप गरजेचं आहे। बघा मग आज आपण स्टँडर्ड 10 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स क्वेश्चन बँक फर्स्ट लेसन आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरणे हा जो पाठ आहे यामधील क्वेश्चन्स आपण सोडवायला सुरुवात करतोय। तुमच्याकडे पीडीएफच्या स्वरूपात क्वेश्चन बँक जरूर असेल, त्यामधील क्वेश्चन बघा किंवा प्रिंट काढून आणा आणि त्यानंतर आपण क्रमाने त्याचे आन्सर सोडवत जाऊया। पहिला क्वेश्चन दिलाय क्वेश्चन 1A, याच्यामध्ये एमसीक्यू सांगितले। क्वेश्चन 1A, आता जेव्हा बोर्डाला एमसीक्यू येतील तुम्हाला काय करायचं आहे, हे एमसीक्यू फक्त ऑप्शन नंबर टाकायचे। फॉर एक्झाम्पल पहिला जो काही क्वेश्चन दिलाय 4 पर्याय दिले, त्या पर्यायापैकी योग्य जे काही उत्तर येणार आहे त्या उत्तराचा ऑप्शन क्रमांक फक्त तुम्हाला सांगायचा आहे, परंतु ते व्यवस्थित समजलं पाहिजे। कच्चं काम करायचं, रफ वर्कसाठी जागा दिलेली असते, रफ वर्क करून आन्सर आपल्याला शोधायचा आहे। बघूयात क्रमाने एक प्रश्न। पहिला प्रश्न, टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 4x + 5y = 19। एक इक्वेशन दिले तुम्हाला, बघा पहिला आकडा काय सांगितलंय 4x + 5y = 19। प्रश्नात काय दिले, टू ड्रॉ दी ग्राफ। दिसतंय का सर्वांना क्लिअर? बघा दिसतंय का? बघा बघा आलेख काढण्यासाठी 4x + 5y = 19 पुढे दिले if x = 1 is taken then what will be the value of y। असा प्रश्न सारखा परीक्षेला आहे। काय सांगितलंय, एक इक्वेशन दिलंय, याचा तुम्हाला ग्राफ काढायचा आहे। फर्स्ट लेसन मध्ये आहेच हे ग्राफ, आपण मनाने किमती घेत होतो त्याच्यामध्ये। मग इथं त्यांनी काय केलंय, x = 1 घ्यायला सांगितलंय, तर y ची किंमत काय असेल? मग पहिला ऑप्शन दिलाय 4, ऑप्शन नंबर बी 3, ऑप्शन नंबर सी 2 आणि ऑप्शन नंबर डी -3। दिसतंय का सर्वांना? बघा बघा 4x + 5y = 19 हे समीकरण दिले। x ची किंमत किती घ्यायची सांगितले, 1 घ्यायची। दिसतंय? ओके, चला तर मग करूयात सुरुवात। हे 4 आहे असे राहिले, x दिसला की त्या ठिकाणी किंमत काय ठेवायला सांगितली, 1 + 5y = 19। 4 × 4 + 5y = 19 आला। +4 या बाजूस गेला की वजा होणार आहे, मग 5y = 19 - 4 म्हणजे 5y = किती आले, 15 आले। तुम्ही या 5 ने इकडे लगेच भाग देऊ शकता, y = 15/5 म्हणजे y = किती येणार आहे, 5×3 = 15, y = 3। बघा बरं पीडीएफ मध्ये बघा तुमच्या समोर असेल, पहिला ऑप्शन दिला होता 4, दुसरा दिला होता 3, तिसरा 2 आणि चौथा -3। मग आपले उत्तर काय आले या प्रश्नाचं, ऑप्शन नंबर बी। अशा पद्धतीने फक्त तुम्हाला ऑप्शन द्यायचे आहेत। क्वेश्चन 1A त्यातला पहिला आकडा त्याचं उत्तर आहे बी। अशा पद्धतीने उत्तर लिहायची आहे। आले का ध्यानात? चला जायचं का पटकन पुढच्या उदाहरणाकडे। सोपे क्वेश्चन आहेत हे, बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन, फॉर द इक्वेशन्स विथ व्हेरिएबल्स x and y if dx = 26 and dy = -39 d = 13 then find x। पुन्हा एकदा सांगते, dx = 26 dy = -39 and d = 13। डी किती दिलाय, 13 दिलाय। तर प्रश्न काय केलाय बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x। x ची किंमत शोधायची। पहिला ऑप्शन 2, दुसरा -3, तिसरा -2
आणि चौथा पर्याय दिलाय 4. आता तुमच्याकडे पीडीएफच्या स्वरूपात असेलच, क्वेश्चन बघा कंटिन्यू म्हणजे कळेल. एक्स बरोबर काढायचं आहे तुम्हाला. फॉर्म्युला काय आहे? हा ग्रॅमर्सचा नियम आहे, dx भागिले d. मग एक्स बरोबर 26 भागिले 13 जाईल का भाग 13 ने? हो, 13 दुने 26. बघा बरं, दोन उत्तर येणारा ऑप्शन ओके. ऑप्शन नंबर ए आला. उत्तर काय लिहायचं याचं? ऑप्शन ए. चला पुढे तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न, which of the following is a linear equation in two variables? दोन चलातील रेषीय समीकरण कोणतं आहे ते ओळखा असं विचारलेलं आहे. आता आपण सगळे ऑप्शन क्रमाने लिहून घेत चलो आणि परत सांगते. चला इथं काय दिलंय? x/3 प्लस 5/y इज इक्वल टू 6. सेकंड नंबर दिलाय 2x² minus 3y is equal to 8 minus 3y. थर्ड वन काय आहे बघा, x plus 2y is equal to 5 minus 3y. पुढे फोर्थ वन काय आहे बघा, 3x² plus y. प्रश्नात काय विचारले? which of the following is a linear equation in two variable? दोन चलातलं रेषीय समीकरण ओळखा. आता बघा, चल दोन पाहिजेत म्हणजे इंग्लिश मधले जे A to Z अक्षर आहेत त्यातली दोन अक्षर पाहिजेत आपल्याला. लिनियर म्हणजे ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष सिलेबस शिकत होतो, लिनियर म्हणजे काय तर एका सरळ रेषेत येणारे. आता जे विद्यार्थी आमच्या चॅनल नव्याने पाहत आहेत त्यांच्यासाठी आपण जो काही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हा आपला भाग 1 चा जो पहिला धडा आहे त्यातील सर्व क्वेश्चन्स, प्रॉब्लेम सेट, प्रॅक्टिस सेट आपल्या चॅनलवरती सोडवून दिलेले आहेत. तुम्ही पाठीमागचे व्हिडिओज पाहू शकता. चला, लिनियर इक्वेशन म्हणजे एक सरळ रेषेमध्ये येणारे सांगितले म्हणजे काय हो, तर सुरुवातीच्या धड्यामध्ये an equation which contains two variables, ज्यांच्यामध्ये दोन चलांची गरज आहे and degree of each term containing variable is 1. आणि डिग्री किती पाहिजे? 1. म्हणजे डोक्यावरचा अंक किती पाहिजे? 1 पाहिजे. लक्षात ठेवण्यासाठी सोपं सांगितलं होतं, जे एका सरळ रेषेत दिसतात त्यांच्या डोक्यावरती कोणत्याही प्रकारचा घातांक नसावा. मग या पर्यायामध्ये घातांकाला म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल झाला. या पर्यायामध्ये x च्या डोक्यावरती 2 आले, हा देखील ऑप्शन कॅन्सल झाला. आता राहिले फक्त दोन ऑप्शन. आता इथे बघा काय सांगितले, an equation which contains two variables and degree of each term containing only 1. मग त्यांच्या डोक्यावरची जी डिग्री म्हणजे अंक किती पाहिजे? 1 पाहिजे. इथे हा y छेदात आला, हा जर का अंशाला नेला तर 5y चा वजा 1 होईल. आपल्याला डिग्री किती हवी? फक्त आणि फक्त 1 पाहिजे. म्हणजे हा देखील ऑप्शन कॅन्सल झाला. मग आपले लिनियर इक्वेशन कोणते येणार आहे? इक्वेशन ऑप्शन क्रमांक 3 बघा, x अधिक 2y बरोबर 5 वजा 3y. हा 3y इकडे आणला तर अधिक होईल, x अधिक 5y बरोबर 5 होईल. यांचे बघा दोन व्हेरिएबल्स आहेत, x आणि y ही दोन चल आले आणि त्यांच्या डोक्यावरती अंक सुद्धा एकच आलेला आहे. असा देखील प्रश्न परीक्षेला जरूर येतो. ऑप्शन नंबर सी. उत्तर काय लिहिणार? क्वेश्चन 1A, थर्ड नंबर सी ऑप्शन. बघा अशा पद्धतीने पुढे चला. आणखी काय सांगितलं? क्वेश्चन नंबर 4 बघा, which of the following is not solution of 3x plus 6y is equal to 12? 3x plus 6y is equal to 12. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा, घाई नको. प्रश्नात दिले which is not solution म्हणजे सोल्युशन नाही आहे सांगितले. ऑप्शन्स बघूया. ऑप्शन नंबर ए दिले -4 4. समजावून सांगते, अतिशय सोपं आहे. 0 2. थर्ड वन 8 -2 आणि डी ऑप्शन दिले 3 1. यांना काय विचारायचा प्रश्न की पुढीलपैकी दिलेल्या पर्यायातील कोणता पर्याय हा दिलेल्या समीकरणाची उकल नाही. आता हे सोल्युशन आणि उकल म्हणजे काय, तर ज्यावेळी हे बघा हा जो पहिला अंक दिला ही x ची किंमत आहे, दुसरा अंक म्हणजे y ची किंमत आहे. तुम्ही त्याच्यामध्ये किंमत ठेवून बघा तर इकडचं मिळणारं 12 उत्तर मिळणार नाही असा पर्याय शोधायचा. म्हणजे काय बघा, मी इक्वेशन लिहून घेते 3x + 6y. आता आपल्याला काय करायचं आहे, x च्या ठिकाणी पहिला ऑप्शन -4 व्हॅल्यू ठेवायची आणि y ची 4. मग 3 ॲज इट इज -4 + 6 y ची व्हॅल्यू किती ठेवायची? 4. ह्या पहिल्या ऑप्शन नुसार चाललोय आपण.
बघा आता कॅल्क्युलेशन करूया. 4 3 जा 12 मायनस 12 जा प्लस 6 4 जा 6 गुणिले 4 6 चौक 24. चिन्ह वेगळे करा बरे वजाबाकी. 24 मधून 12 गेले 12 राहिले. ओके मिळालं उत्तर 12. म्हणजे हे सोल्युशन आहे. आपल्याला काय विचारले कोणतं सोल्युशन नाही. मग उत्तर 12 मिळाले याला. हे सोल्युशन आहे म्हणजे हा पर्याय तर उत्तरामध्ये येणार नाही. चला सोल्युशन नाही वाला पर्याय आपल्याला शोधायचा आहे. आता या ऑप्शनकडे जाऊया. बी ऑप्शन थोडंसं वेगात घेऊया. 3x अधिक 6y. x ची किंमत किती ठेवायची 0 अधिक 6 गुणिले y ची किंमत 2 ठेवायची. घ्या बरं 3 0 0 6 2 12 0 अधिक 12 किती येणार 12 येणार. मग हे पण सोल्युशन आहे. उत्तर मिळाले 12. चला आता पुढे जाऊया. आता इथे बघा 8 आणि पर्याय क्रमांक 3 काय दिले 8 आणि -2. परत एकदा गणित फास्ट लिहून घेतलं. x दिसला की किंमत ठेवायची 8 आणि y ची -2. फास्ट कॅल्क्युलेशन करा. 8 त्रिक 24 अधिक वजा 6 2 12. उत्तर आलं का 12. हो मिळालं 12. म्हणजे हे पण सोल्युशन आहे. मग आता राहिलं कुठलं शेवटचं ऑप्शन. याचा अर्थ सोल्युशन नाही विचारलेलं. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे ऑप्शन नंबर डी. 2 आणि 1 3 आणि 1 कन्फर्म करूयात का. चला हे असे इक्वेशन लिहिले. 3x अधिक 6y. x ची किंमत 3 ठेवली आणि y ची किंमत 1. 3 त्रिक 9 आणि 6 एके 6. 9 आणि 6 किती येतील 9 आणि 6 15 झाले बरोबर. आता बघा आपल्याला उत्तर किती काढायचं होतं 12. मिळालं काय 15. म्हणजे हे सोल्युशन नाही. दिस इज नॉट अ सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. सोपे केले ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. अगदी सोपे सोपे प्रश्न आहे फार काही अवघड नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन 3 2 5x is equal to 2. then x is equal to question mark. x ची किंमत काढायची. ऑप्शन सांगते ओरलीज बघा. फर्स्ट ऑप्शन 3 सेकंड ऑप्शन 4 -3 -4. तुमच्यासमोर पीडीएफ असेल पटापट बघत चला. चला हे फार सोपं आहे. हे काय डिटर्मिनंट सॉल्व करायचं म्हणजे काय क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 × x मायनस आता या दोन्हीचं 2 × 5 इज इक्वल टू 2 दिलेलं आहे त्यांनी. समजतंय का बघा. 3 गुणिले x किती झाले 3x झाले वजा 5 गुणिले 2 5 2 10 बरोबर 2. हे वजा 10 इकडे पाठवले तर अधिक होतील. 3x बरोबर 2 अधिक 10 म्हणजे 3x बरोबर किती आले 12. विचारले काय x बरोबर विचारले 3 गुणिले तिकडे घ्या भागिले होतील 12/3 म्हणजे x बरोबर किती मिळाले 4 मिळाले. पहा बरं ऑप्शन नंबर कोणता येतोय. उत्तर काय सांगा बघा. ऑप्शन कोणता आहे ऑप्शन नंबर बी 4 आला का बी ऑप्शन. चला पुढे 6 नंबर क्वेश्चन. फॉर द इक्वेशन दोन इक्वेशन दिलेत बघा. 5x + 3y + 11 इज इक्वल टू 0. पुढे काय दिले बघा 2x + 4y इज इक्वल टू -10. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी. डी म्हणजे डिटर्मिनंट शोधायचं आहे. फार सोपा आहे. पर्याय सांगते. पहिला दिला 14 दुसरा -14 26 आणि -26. अगदी सोपं आहे. आपण पटापट सोडवूया. बघा डी म्हणजे काय आहे. डी चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे काय आहे a1 a2 b1 b2. बघा याच्यासाठी एक ट्रिक शिकवली आहे फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी. 12 32 आणि 13 या अंकांची. ती ट्रिक पाहण्यासाठी पाठीमागचे व्हिडिओज पहा. तुम्हाला नक्की ही ट्रिक समजून जाईल. चला हे डी काढताना a1 a2 b1 b2. मग इथे 5 2 3 आणि 4 दिले. मग किमती ठेवल्या. a1 a2 च्या समजतायत ना. हे बघा हे a1 b1 पहिली इक्वेशन आहे ना a2 b2. मग बघा 5 गुणिले 4 बघा तिरका गुणाकार करायचा. स्टेप बाय स्टेप करते. 5 गुणिले 4 वजा 3 गुणिले 2 5 × 20 वजा 3 × 2 6. डी बरोबर किती आले मग 14 आले.
डी बरोबर 14 आले. हा आता बघा हे याच्यामध्ये ऑप्शन नंबर कोणता आहे? ऑप्शन नंबर ए. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे? ऑप्शन नंबर ए. समजतंय का? चला पुढे 7व्या प्रश्नाकडे वळूया. 7वा प्रश्न बघा काय दिलाय. इफ 49x बघा इक्वेशन लिहूनच घेते. 49x minus 75y is equal to 172. Next 75x minus 49y is equal to 252. Find x प्लस y अशा पद्धतीचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. चला मग विद्यार्थी मित्रांनो आता इथं पर्याय क्रमांक ए दिला 80, पर्याय क्रमांक बी 0, सी 10 आणि डी बरोबर 8. आता बघा इथं जर का तुम्ही दोन इक्वेशनची ॲडिशन केली तर तुम्हाला x मायनस y मिळेल. तुम्हाला विचारलंय काय x प्लस y. मग त्यासाठी तुम्ही काय करणार? सबट्रॅक्टिंग इक्वेशन. बघा हे जे दोन इक्वेशन आहेत ना त्यांची वजाबाकी करा. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. याला इक्वेशन 1 म्हणा याला 2 म्हणा. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and इक्वेशन नंबर 2. मग या इक्वेशन 1 आणि 2 ची सबट्रॅक्शन करत असताना हे जे मोठे इक्वेशन आहे त्याला बदलूया. चिन्हांचा घोटाळा होणार नाही. बघा पुढे 49x minus 57y is equal to 172. हाँ सबट्रॅक्शन करायची म्हणजे साइन चेंज करायची. हे मायनस वाला प्लस झाला आणि प्लस वाला मायनस झाला. बघा कन्फ्यूज होऊ नका. x प्लस वाय म्हटलं की बऱ्यापैकी सरळ काय झालंय आपला x प्लस वाय विचारलं की चला बेरीज करून टाका. परंतु या दोन्हीला जेव्हा मायनस साइन आलेत ना आपल्याला काय करायचंय? सबट्रॅक्शन. बघा 57 मायनस 49 किती येणार आहे? 8 8x राहील. म्हणजे 57 मधून 49 गेले 8x राहील मोठ्या संख्येचं चिन्ह. इथं पण तेच आहे 57 वजा 49 8x राहील. आता मोठी संख्या 57 आहे त्याला चिन्ह आले अधिक बरोबर. बघा आता इथं काय सांगितले 252 वजा 172 करतोय 0. 15 मधून 7 गेले 8 राहिले 80 वजा बाकी आली. बरेच जण इथं पर्यंत सोडतात आणि गडबडीमध्ये ऑप्शन क्रमांक लिहून जातात. पहिला ऑप्शन दिला 80 लगेच आपण उत्साहाने लिहून ठेवतो. परंतु इथे बघा y ना आपल्याला परंतु इथे काय आहे बघा x अधिक y विचारले. मग इथे 8x अधिक 8y बरोबर 80 आले. 8 ने बघूया डिवाइड बाय 8 8x भागिले 8 अधिक 8y भागिले 8 बरोबर 80 भागिले 8. ओके 8 ला 8 निघून गेले. इथं पण 8 ला 8 निघून गेले. मग इथं 8 10 80 म्हणजे x अधिक y बरोबर किती मिळाले? 10 मिळाले. पहा बरे ऑप्शन क्रमांक कोणता मिळाला? ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी 10 आले. येते का सर्वांच्या ध्यानात? चला जायचं का पुढं? 1 मार्काचे प्रश्न आहेत हे. त्यामुळे हे जे कॅल्क्युलेशन आहे तुम्हाला रफ वर्क करायचं आहे. आन्सर पेपरमध्ये हे अजिबात सोडवायचं नाही आहे. त्यामुळे वेगात रफ वर्क फक्त करायचं आणि आन्सर नंबर बघायचा. चला 8 नंबरचा क्वेश्चन. द सोल्युशन ऑफ इक्वेशन 2x minus y is equal to 2 is ऑप्शन नंबर ए दिलाय 2 2. ऑप्शन नंबर बी दिलाय 5 2. ऑप्शन सी 2 5 अँड ऑप्शन नंबर डी 5 5. सोल्युशन शोधा म्हणजे काय नाही. पहिली दिलेली किंमत x च्या ठिकाणी ठेवायची, दुसरी किंमत y च्या ठिकाणी ठेवायची आणि यांनी जे शेवटी दोन उत्तर दिलंय ना ते आपलं उत्तर आलं पाहिजे. बघ आता हा पहिला पर्याय आपण ट्राय करूया. x बरोबर 2 ठेवूया आणि y बरोबर पण 2 2 2 दिले ना त्यासाठी इक्वेशन आहे असं लिहूयाच. x दिसला की 2 आणि y दिसला की हा दुसरा अंक. किंमत ठेवायची x च्या ऐवजी 2 वजा y ची किंमत 2 बेदुनी 4 4 वजा 2 उत्तर मिळालं का 2? ओके पहिलाच ऑप्शन आहे. बाकीचे कशाला कन्फर्म करायचे? समजलं का? हां आता तरी पण एक नमुना म्हणून 2 नंबरचा ऑप्शन घेऊया. x ची किंमत 5 दिली 5 ठेवले वजा 2 बघा बरं 5 दुनी 10 10 न 2 गेले 8 राहतील. पण आपल्याला उत्तर किती काढायचं होतं? 2 काढायचं होतं. ते पहिल्याच ऑप्शन मध्ये मिळाले. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलं? ऑप्शन क्रमांक ए. चला पुढे 9 नंबरचा.
9 नंबरचा फाइंड द सोल्युशन ऑफ इक्वेशन्स. दोन समीकरण दिले, x मायनस वाय इज इक्वल टू 10 अँड x प्लस वाय इज इक्वल टू 70. तुम्हाला काय करायचं आहे, x आणि y ची किंमत काढायची. फार सोपं आहे, आपल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना ते येते. म्हणजे काय, त्याच्यामुळे वजा चिन्ह येते, इथं अधिक चिन्ह येतं, तेव्हा आपल्याला या दोन्ही समीकरणांची बेरीज करायची. बघा मग हे MCQ आहेत, वेगात करायचं. इथंच ॲडिशन करून दाखवते. y ला y निघून गेला, चिन्ह वेगळं आहे. मग 2x बरोबर किती आलं, 80 आलं, बेरीज झाली. मग x बरोबर काढता येईल, x बरोबर 80 भागिले 2 म्हणजे x बरोबर किती मिळाले, 40 मिळाले. हीच किंमत पहिल्या किंवा दुसऱ्या समीकरणात ठेवली तर y ची किंमत आपल्याला मिळणार. मग y ची किंमत काढण्यापूर्वी पर्याय एकदा पाहूयात. पहिला पर्याय दिला 40 30, दुसरा 30 40, तिसरा 10 60 आणि चौथा 50 आणि 20. मग मला सांगा, पहिल्याच पर्यायामध्ये x ची किंमत 40 दिली आहे का? याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. y ची काढत बसण्याची आवश्यकता नाही आहे. 40 आणि 30 तरी कन्फर्म करण्यासाठी y ची किंमत काढून दाखवते. x अधिक y बरोबर 70. x 40 आले, y माहित नाही, मग y बरोबर 70 वजा 40, उत्तर किती मिळणार आहे, 30 मिळणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए मिळाला. आलाय का ध्यानात? चला MCQ मधला शेवटचा प्रश्न 10 नंबरचा. चला 10वा प्रश्न काय दिले बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी ची किंमत शोधायची. याआधी सेम असंच एक गणित मगाशी झालं आपल्याला. बघा 4x प्लस 3y इज इक्वल टू 19, पहिलं इक्वेशन. दुसरं बघा व्हॅल्यू ऑफ dx आहे का. बरं चला पुढचं बघा 4x मायनस 3y इज इक्वल टू मायनस 11. शोधायचं आहे काय, dx. मी तुम्हाला मगाशी सांगितलं क्रॅमर्स रूल जो आहे तो आपण प्रत्यक्षात शिकवत असताना सोपी आयडिया म्हणून 12 32 आणि 13 हे सूत्र लक्षात ठेवायला सांगितले. आता हे सूत्र काय आहे ते डिटेल्समध्ये तुम्ही क्रॅमर्स रूलचा जो प्रॅक्टिस सेट सोडून दिला आपण तो व्हिडिओ पाठीमागे जाऊन सर्च करून नक्कीच बघा. चला तर 12 32 आणि 13 हे डी साठी सूत्र आहे, हे dx आहे आणि हे dy सांगितलं होतं. म्हणजे तिसरा आणि दुसरा कॉलम. याचा अर्थ काय आहे, A1 B1 C1 हे दुसऱ्या किमती A2 B2 आणि C2. हे MCQ आहेत म्हणून थोडंसं वेगामध्ये सांगते आहे. डिटेल्स किंमत नको लिहित बसायला. A1 बरोबर 4 B1 3 हे तुमच्या ध्यानात येतच असेल. चला मग dx साठी सूत्र काय आहे, C1 C2 B1 B2 किमती ठेवा, उत्तर मिळेल. C1 किती आहे 19, C2 वजा 11, B1 3 आहे आणि B2 वजा 3 आहे. चला तिरका गुणाकार 19 गुणिले 3 या बाजूस करते आहे मी, 19 गुणिले वजा 3 वजा या दोन्हींचा गुणाकार वजा 11 गुणिले 3. चला मग 19 3 57, 3 9 27, 2 हातच्याला गेले, 3 1 3 2 5, चिन्ह वजा, पुन्हा वजा वजा अधिक पुन्हा काय आलं बघा 11 3 33, चिन्ह वेगळे करा वजा बाकी. 7 मधून 3 गेले 4 राहिले, 5 मधून 3 गेले 2 राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. वजा 24 पर्याय क्रमांक पाहताय का, पर्याय क्रमांक किती आहे पहा बरे. वजा 24 येणार आहे पर्याय क्रमांक सी. अशा पद्धतीने प्रश्न पहिला आहे इथे संपलेला आहे. लेट स्टार्ट क्वेश्चन नंबर 1B. आता 1B जो आहे तो 1 मार्कांसाठीच आहे, बरोबर की नाही. चला याच्यात पण 10 उपप्रश्न दिले. स्टेट विथ रिझन वेदर the equation 3x square minus 7y is equal to 13 is a linear equation with two variables. मग एक इक्वेशन दिले, लिनियर इक्वेशन आहे का ओळखा. सांगा पटापट तोंडीच, फार सोपं आहे. लिनियर इक्वेशन ओळखण्यासाठी काय सांगितलं होतं, 2 व्हेरिएबल पाहिजेत x आणि y किंवा कोणतेही ABCD मध्ये ते दिलेले आहे. परंतु त्यांच्या ज्या डोक्यावरचा अंक आहे ज्याला आपण घातांक म्हणतो, इंडेक्स म्हणतो, बरोबर का. किंवा याच्यामध्ये डिग्री असा शब्द आलाय तो किती पाहिजे, 1 पाहिजे. मग इथं किती आलाय बघा, x चा डिग्री ऑफ x इज 2. मग हे लिनियर इक्वेशन आहे का, नाही. मग परीक्षेत लिहित असताना काही इथं ऑप्शन वगैरे नाहीये. मग काय लिहायचं आहे, असं इक्वेशन लिहा. दिस इज नॉट लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. पूर्ण वाक्यात उत्तर द्या. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे हे रेषीय समीकरण नाहीये, 2 चलातील रेषीय समीकरण नाही.
पण सांगितलंय स्टेट विथ रिझन, कारण द्या. कारण काय हो, तर एक्सचा घातांक किती आलाय, 2 आलाय. आपल्याला किती हवा होता, 1 पाहिजे होता ना. मग काय लिहिणार, रिझन काय, डिग्री ऑफ एक्स इज 2. डिग्री किती आहे, 2 आहे. मराठी माध्यमासाठी एक्सचा घातांक 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण नाही. संपलं उदाहरण. चला सेकंड नंबरचं बघा. शो दी कंडिशन युजिंग दी व्हेरिएबल्स एक्स अँड वाय. या प्रकारचा प्रश्न परीक्षेला सारखा येतो. 2 नंबर्स डिफर बाय 3. तुम्हाला 2 संख्या घ्यायची एक्स आणि वाय. मग काय सांगितले, 2 नंबर्स शॉर्टकट लिहिते तात्पुरतं, डिफर्स बाय 3. डिफर म्हणजे काय हो, फरकच नाही. मराठी माध्यम क्वेश्चन बँकमध्ये बघा 2 संख्यांमध्ये 3चा फरक आहे असं सांगितले. मग त्या 2 संख्या सांगितलेत का, तर हो, एक्स आणि वायच्या स्वरूपात घ्यायला सांगितले. पहिली संख्या एक्स, डिफर म्हणजे वजा. दुसरी संख्या वाय, यांची वजाबाकी किती, 3. संपलं उत्तर. तयार करायला इक्वेशन सांगितलं होतं, इक्वेशन केलं. सॉल्व्ह करत बसायचं नाहीये. पुढे फॉर द इक्वेशन 4x प्लस, तिसरा नंबरचा 4x प्लस 5y इज इक्वल टू 20. फाइंड y if x इज इक्वल टू 0. फाइंड y. बघा x 0 असेल तर y ची किंमत काढा. अतिशय सोपा असणारा प्रश्न आहे. म्हणजे x च्या ऐवजी काय लिहायचं, 0 लिहायचं तुम्हाला. 4 x ची किंमत मी 0 ठेवली, अधिक 5y बरोबर 20. 4 गुणिले 0 0 आला, अधिक 5y बरोबर 20. 0 आणि 5y ची बेरीज किती आली, 5y बरोबर 20. 5 गुणिले तिकडे जाऊन भागली होती, 20 भागिले 5 म्हणजे y बरोबर किती आलं, 520. संपलं. व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू 4. असं पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायला विसरू नका. समजला का तिसरा पण क्वेश्चन, समजलाय का. चला मग चौथ्या प्रश्नाकडे वळायचं का. एकच मार्काला येते, त्यामुळे एवढी छोटी छोटी उत्तरं आहेत यांची. पुढे चला काय सांगितले बघा. क्वेश्चन नंबर 4. राईट एनी 2 सोल्युशन्स ऑफ इक्वेशन x प्लस y इज इक्वल टू 7. हे अतिशय सोपं गणित आहे. 2 सोल्युशन म्हणजे उकल लिहायच्या, म्हणजे x आणि y च्या अशा 2 किमती लिहायच्या ज्यांची बेरीज 7 आली पाहिजे. फार सोपं आहे. एक तर समजा x बरोबर मी 3 घेतलं, y बरोबर 4. संपलं. सोल्युशन काय झालं, 3 4 है ना. 3 आणि 4 बेरीज किती येते, 7 येते. असे फक्त 2 लिहायचे, तुम्ही भरपूर लिहू शकता. x बरोबर 2 घ्या, y बरोबर 5 घ्या, 5 आणि 2 7 येईल. अजून भरपूर लिहू शकता. x बरोबर 1 घ्या, y बरोबर 6 घ्या, बेरीज 7च येईल. जर तुम्हाला मायनसवाले घ्यायचे असेल तर शुअरली घेऊ शकता. जे शक्यतो सोप्यात सोपं करा. सोपे मार्क मिळत असताना उगीच मायनस चिन्हाचा विचार जर करत बसला आणि चुकून -7 आन्सर आलं तर मात्र मिस्टेक जरूर होऊ शकते. बघा x बरोबर 10 घेतलं समजा मी आणि y बरोबर -3 घेतलं तर 10 अधिक -3 म्हणजे 7 येईल. पण समजत असेल तर मायनस घ्या, नाहीतर पहिले 2 अगदी सोपे त्या पद्धतीने सोडवा. चला पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 5. डिसाइड वेदर 0 is a solution of equation 5x plus 3y is equal to 6. काय किमती दिल्या त्यांनी, 0 आणि 2. x बरोबर 0 आणि y बरोबर किती दिले, 2 दिले. सोल्युशन आहे की नाही ओळखायचं, म्हणजे याआधी पण सांगितलं तुम्हाला x ची y ची किंमत ठेवायची. आन्सर किती मिळालं पाहिजे, 6 मिळालं पाहिजे. मग त्यासाठी ही RHS लिहून घेऊयात आपण. काय ती एक साइड लिहून घ्यायची, सॉरी LHS लेफ्ट हँड साइड लिहून घेतली. डावी बाजू 5x अधिक 3y. 5 x ची किंमत 0 ठेवली, अधिक 3 y ची किंमत 2 ठेवली. 5 0 0, 3 2 6. उत्तर काय आलं बघा, 0 अधिक 6 म्हणजे 6. डावी बाजू उजवी बाजू समान मिळाली का, समान मिळाली का. बघा ही डावी बाजू ही उजवी बाजू, उत्तर 6 आलं. म्हणजे x इन ब्रॅकेट सॉरी बघा ब्रॅकेटमध्ये 0 2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. म्हणजे हे दिलेल्या समीकरणाची उकल किंवा मूळ आहे अशा पद्धतीने. पुढे बघा मगासारखा चौथ्या प्रश्नासारखा अजून एक प्रश्न आला. 6वा प्रश्न काय आहे, a वजा b बरोबर -3. याचं काय करायचं, 6व्या प्रश्नामध्ये 2 सोल्युशन लिहायचे, म्हणजे a आणि b च्या अशा किमती लिहायच्या ज्यांचं उत्तर -3 आलं पाहिजे. मगाशी जसं सोडवलं ना 7 यायचं होतं त्या पद्धतीनं.
आता इथे एक्स वाय होतं या आधीच्या उदाहरणात, आता ए आणि बी आहे. समजा आता मी ए ची किंमत समजा 7 घेतली आणि बी ची किंमत 10 घेतली. बघा बरं वजा 3 येते का? 7 वजा 10 वजा 3 येणार. येत आहे का? हा अगदी सोपं आहे. दुसरं घ्या, मी जर का ए बरोबर किती घेतलं 4 आणि बी बरोबर 7 घेतलं, 4 वजा 7 वजा 3 येते. बघा इथं 4, हे चिन्ह वजा, बी ची किंमत 7, 7तून 4 गेले 3 राहिले, चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं आलं का? मोठ्या संख्येचं चिन्ह समजते का? 2 सोल्युशन लिहायचे होते, 2 लिहिले. ओके. पुढच्या प्रश्नाकडे, प्रश्न नंबर 7 दिले काय बघा, x प्लस 2y इज इक्वल टू 5, 2x प्लस y इज इक्वल टू 7. आपल्याला काढायचं काय? फाइंड x प्लस y. x प्लस y इज इक्वल टू क्वेश्चन. या आधीही एमसीक्यू मध्ये असते प्रश्न, झाला सगळ्यात सोप्या प्रकारचा प्रश्न. x अधिक y आहे, याला दोन्हीला अधिक चिन्ह आहे, करून टाका यांची बेरीज. हा सुटसुटीत करायचं. ज्यावेळेस तुम्ही सोडवता आता 1 मार्कला येते, एमसीक्यू नाही आहे. याला इक्वेशन 1 द्या, याला इक्वेशन 2 द्या, मग पुढे वाक्य लिहा ॲडिंग इक्वेशन 1 and 2, समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करू. x आणि 2x किती झाले? 3x झाले, अधिक 3y बरोबर 7 आणि 5 12. आपल्याला काय करायचं आहे? x अधिक y, हे 3 नको आहे आपल्याला इथे, बरोबर का? मग 3 ने भागूया. 3x भागिले 3 अधिक 3y भागिले 3 बरोबर 12 भागिले 3. म्हणजे 3 ला 3 निघून गेले, x राहिला, मधलं चिन्ह अधिक, पुन्हा 3 ला 3 निघून गेले, y राहिला आणि 3 चौक 12. म्हणजे x अधिक y चं उत्तर किती येणार आहे? 4 येणार आहे. फायनली उत्तराला चौकोन करायला विसरायचं नाहीये. चला पुढे जायचं का? हा dx आला 24, काय दिले बघा? dx बरोबर 24, x बरोबर वजा 3 आणि d बरोबर प्रश्न चिन्ह दिले. काय बघा? फाइंड द व्हॅल्यू ऑफ d. आता याच्यामध्ये बघा dx आणि x ची किंमत दिली, बरोबर. आता इथे काय होतंय? व्हॅल्यू कुठल्या निघणार आहेत? x आणि y च्या किमती निघणार, बरोबर का? आपल्याला डिटर्मिनंट झाले. काय डिटर्मिनंट? x इज इक्वल टू dx अपॉन d असा आहे, बरोबर का? आणि y इज इक्वल टू dy अपॉन d अशा पद्धतीने. मग इथं काय काय दिले? कसं कन्फ्यूज केले बघा बरं. x ची किंमत दिली आहे -3, dx दिलाय 24 अपॉन d. आपल्याला d ची व्हॅल्यू विचारली. फार सोपं आहे, पण कन्फ्यूज व्हायचं नाही. आपल्याला वाटतं अरे काय तर चुकलं वाटतंय, dx दिलाय, d द्यायला पाहिजे होता आणि x विचारायला पाहिजे होता. कोणत्याही किमती उद्या सूत्र लिहिलं, सूत्रात किंमत ठेवली, या दोन्हींचा तिरका गुणाकार करा, वजा 3 गुणिले d बरोबर 24. हा वजा 3 गुणिले इकडे आला की भागिले होणार, चिन्ह नाही बदलायचं, ते गुणिले आहे. मग d बरोबर 3 8 24, चिन्ह मात्र छेदातले बघून वजा दिले. चला आता पुढच्या उदाहरणाकडे वळूया. समजलं का d बरोबर कसं आलं ते? हा पुढचा प्रश्न बघा काय. तुमच्याकडे पीडीएफ असेलच, क्वेश्चन पूर्ण व्यवस्थित बघायचा किंवा एकतर नोटबुक मध्ये नोट डाऊन करत चला. If the cost of the book is 5 rupees more than twice the cost of the pen, show this equation by taking cost of book x and cost of pen y. बघा त्यांनी सोपं करून दिले, इक्वेशन बनवायचं आहे, सोडवायचं नाहीये. चला त्यांनी काय दिले? कॉस्ट ऑफ बुक, पुस्तकाची किंमत 100 रुपीज आणि कॉस्ट ऑफ पेन, पेनची किंमत y रुपीज, y दिली का? मग काय दिले कंडिशन? कॉस्ट ऑफ बुक इज 5 रुपीज मोर दॅन दी ट्वाइस दी कॉस्ट ऑफ पेन. मराठी माध्यमासाठी पुस्तकांची किंमत ही पेनांच्या किमतीच्या दुपटीपेक्षा 5 ने अधिक आहे. खूप सोपं आहे बघा, क्रमाने जाऊया. कॉस्ट ऑफ बुक x इज म्हणजे बरोबर चिन्ह, 5 रुपीज मोर दॅन म्हणजे अधिक चिन्ह, कितीने जास्त आहे? 5 रुपये. पुढे अजून काय सांगितले? ट्वाइस दी कॉस्ट ऑफ पेन, पेनच्या किमतीच्या दुपटीपेक्षा. झालं का इक्वेशन तयार? x इज इक्वल टू 2y प्लस 5. संपलं उत्तर. पुढचं घ्या 10 नंबरचं. 10 नंबरचं घ्या शेवटचं. If
a/4 is plus b/3 is equal to 4. राइट इक्वेशन इन द स्टँडर्ड फॉर्म. आता हा स्टँडर्ड फॉर्म काय आहे हो, तर सोपा आहे हो. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 अशा पद्धतीनं याला म्हणतो आपण स्टँडर्ड फॉर्म. म्हणजे काय, छेद नसावा, सगळे अंक एका बाजूस लिहायचे. फार सोपा आहे. तिरका गुणाकार करूया किंवा 4 × 3 12 येते, सर्वांना 12 ने गुणा तरी चालेल. त्यापेक्षा सोपं सर्व विद्यार्थ्यांना लक्षात येण्यासाठी तिरकस गुणाकार करणे. 3 × a 3a अधिक 4 × b 4b, छेदाला छेदांचा गुणाकार 4 त्रिकोण 12 बरोबर 4. हे 12 भागिले इकडे आले की गुणिले होतील. 3a अधिक 4b बरोबर 4 × 12. 3a अधिक 4b बरोबर 12 × 48. त्याला फक्त इकडे आणायचं. 3a अधिक 4b वजा 48 बरोबर 0. हे झालं स्टँडर्ड फॉर्म. चला विद्यार्थी मित्रांनो, लक्षात येते का, मॅथमॅटिक्स पार्ट 1 जो होता त्यामधला क्वेश्चन बँक मधला पहिला लेसन आपण सुरू केला आहे. आता पहिल्या लेसन मधला क्वेश्चन 1 जो की एकच मार्कांसाठी असतो तो आपण आजच्या तासिकेमध्ये आजच्या लेक्चरमध्ये सोडवलाय. मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 असे क्रमाने सगळे प्रश्न सोडवणार आहोत. तर आजचं जे तुम्हाला शिकवलं ते कसं वाटलं मला जरूर सांगा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आवडलं असेल तर एक लाईक नक्कीच करा. अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारी दिलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या प्रश्नांसह. धन्यवाद.